वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आणि ह्या वर्षी आम्ही जातोय गणपतीपुळेला. सो लेट्स गो. आता आम्ही पोचले प्लॅटफॉर्मवर आणि ह्यांचं काय डिस्कशन चालू आहे आणि ते आम्हाला बॅग घेऊन उभं केलं बिचारे. आम्ही ठाणे स्टेशनला वेट करत होतो तर तिथे मावशीने आम्हाला खायला थोडीशी चपाती भाजी आणली होती. सो आम्ही ते खात होतो. आता आम्ही बसलोय बसमध्ये आमच्या सीटवरती. 9 अजून येतात आमचे माणसं आहे बघा, चढत आहे. इथे लगेज विगेज टाकतायत. लगेज टाकतायत. लगेच टाकतायत. आणि आता आम्ही इथे मस्त कधी झोपणार आहे. डायरेक्ट उद्या सकाळी तुम्हाला भेटू. त्यांची इथे बाय बाय करतायत. पण मला नको आहे तू. अरे शांत बसा. ती तुमच्या पप्पांची बस आहे का? गप्प बसा. भरपूर सीटिंग. तुम्हाला काय माहिती? तुम्ही चेक केलंय? काय चल मी नाही बसला. तुम्ही बसला. हाजीर तो वजीर. नाही मी हाजीर मीच वजीर. आमचे खूप सारे सीट्स आहेत इथे. मम्मी पप्पा पाठी बघा. हॅलो. इकडे मामा. इथे आमचा शैलेश मामा. आणि ही आमची तनु दीदी. ही त्रिशू हाय बोल. इथे आमची जानू हाय. छकू कसलं एवढं स्ट्रगल चालू आहे. हाय बोल. हाय अगं हाय बोला. हाय बंद करा. इकडे आमचा मामा आणि बंटी मामा. सो आम्ही एवढे लोक चाललोय गणपतीपुळ्याला. सो लेट्स गो. बसमध्ये बसून कंटाळल्यामुळे आम्ही 12-12:30 वाजता उठलो. आईस्क्रीम सकाळी 6 वाजता आम्ही रत्नागिरीला पोचलो आणि तिथून गणपतीपुळ्याला पोचायला आम्हाला ऑलमोस्ट 1 ते 1.5 तास लागला. गणपतीपुळेला आणि आम्ही जाऊन रूमवर. सो आता आम्ही रेडी झालोय आणि आता आम्ही चाललोय ब्रेकफास्ट करायला. सो लेट्स गो. आम्ही इथे जवळच्याच रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट करायला आलेलो, पण आवरेपर्यंत एवढा वेळ झाला की आम्ही डायरेक्ट लंचच केला. झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो प्राचीन कोकणच्या इथे. लेट्स गो. प्राचीन कोकण आमच्या रूमपासून 20-25 मिनिटांच्या अंतरावरच होतं. सो आम्ही चालतच गेलो. फायनली कसा बसा प्रवास करत आम्ही पोचलो प्राचीन कोकणाच्या दारात. प्राचीन कोकणात आम्हाला कंपल्सरी गाईड घ्यावा लागला. तिथे वेगवेगळी झाडं, त्यांची माहिती आणि ती काही लोक कसे राहायचे याची माहिती दिली गेली. हे इकडे चालू झालेले आहेत आमच्या माकडांचे माकड चाळे. चला. आताच आम्ही जस्ट प्राचीन कोकणवरून आलोय आणि आता कपडे चेंज करून चालले बीचवर. 2-3 तास तरी आम्ही बीचवरच होतो आणि तिथे आम्ही बऱ्याच राईड्स सुद्धा केल्या. One, two, three.
बीचवरून आल्यानंतर आम्ही आमच्या रूमच्या जवळच्या रेस्टॉरंटमध्ये डिनर करायला गेलो.